हॅलो, वेलकम टू माय चॅनल. फ्लॉसीस किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. नवीन पद्धतीचे डोनट म्हणजे ज्याला आपण ब्रेड डोनट असेही म्हणू शकतो, त्याची रेसिपी आपण फ्लॉसीस किचनमध्ये अपलोड केलेली आहे आणि त्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपल्याला जर हे डोनट बनवायचे असतील तर आपण ती लिंक ओपन करून बघू शकता. आणि आज मी बनवणार आहे ओल्ड स्टाईल केक डोनट, म्हणजे पारंपरिक पद्धतीने ट्रेडिशनल पद्धतीने आपण जे डोनट बनवत होतो ते डोनट आज मी बनवणार आहे. आणि विशेष म्हणजे ह्या रेसिपीमधील इन्ग्रेडियंटचे प्रमाण मी अगदी परफेक्ट दिलेलं आहे की जेणेकरून तुमचे डोनट अजिबात बिघडणार नाही. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला आवडणाऱ्या रेसिपीची रिक्वेस्ट मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करा. सो लेट्स स्टार्ट. डोनट बनविण्यासाठी 600 ग्रॅम मैदा चाळून घेतला आहे. काही वेळा स्टेपलरची पिन किंवा इतर काही कचरा असू शकतो, त्यामुळे मैदा चाळून घ्या. 250 ग्रॅम साखर, मैद्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये साखर घ्या. 100 ग्रॅम दही, 50 ग्रॅम तूप घ्या किंवा बटर घ्या. 3 अंडी घेतली आहेत. डोनटमध्ये मला जायफळचा फ्लेवर आवडतो आणि त्यामुळेच मी 1 टीस्पून जायफळ किसून घेतला आहे. फ्लेवरसाठी आपण व्हॅनिला एसेन्स पण वापरू शकतो. 1 आणि अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घेतला आहे आणि अर्धा टीस्पून मीठ. आणि अशा प्रकारे सर्व प्रमाणबद्ध इन्ग्रेडियंट आपण वापरली तर आपले डोनट अगदी परफेक्ट बनतील. बोलमध्ये एक एक अंड फोडून घाला. यानंतर साखर घाला. तूप किंवा बटर मिक्स करा. साखर वितळेपर्यंत आपल्याला बॅटर फेटून घ्यायचं आहे. जेवढं आपण हे बॅटर फेटणार ना तेवढेच आपले डोनट खूप छान बनतील. डोनट सॉफ्ट होण्यासाठी आपण दही घालतो आणि मीठ घालते. साखर पूर्णपणे वितळलेली आहे. आता ह्यामध्ये बेकिंग पावडर आणि जायफळ पावडर मिक्स करा. जायफळ पावडर, बेकिंग पावडर, मीठ वगैरे सगळी ड्राय इन्ग्रेडियंट आहेत ती मी ह्या बॅटरमध्येच मिक्स करते. बॅटर फेटण्यासाठी ब्लेंडर मशीन किंवा मिक्सरचा वापर पण करू शकतो. बॅटर छान फेटून झालेला आहे. बॅटर तयार करण्यासाठी घेतलेल्या बोलमध्येच आपण थोडा थोडा मैदा ॲड करून त्याचा डो बनवू शकतो. माझा बॅटरचा बोल छोटा होणार त्यामुळे परातीमध्येच मी डो बांधून घेते. घेतलेल्या मैद्यापैकी अर्धा मैदा परातीमध्ये घाला आणि हे फेटलेलं बॅटर ह्यामध्ये घालून मिक्स करा. मैदा अगोदरच पूर्णपणे घालू नका, तर थोडा थोडा करून बॅटरमध्ये मैदा मिक्स करत जा. ह्यामुळे काय होईल, आपल्याला पिठाचा डो व्यवस्थित बांधता येईल. मघाशी सांगितल्याप्रमाणे मैदा कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकतो. आणि अशा प्रकारे डो छान मळून घ्या. मी 600 ग्रॅम मैदा घेतला होता आणि त्या मैद्यामधून 2 टेबलस्पून मैदा उरला आहे. आता हा डो छान मळून झालेला आहे. आता आपण ह्याला 2 तास झाकून रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. डोला वरून थोडं तूप किंवा तेल लावून घ्या. आता 2 तास रेस्ट करण्यासाठी किंवा झाकून ठेवा, म्हणजे डो थोडा मोकळा होईल. आता आपण डोनट बनवायला सुरुवात करूया.
डोचे मी अशा प्रकारे 4 भाग करून घेतले आहेत आणि थोडं सुकं पीठ स्प्रेड करून घ्या। आता आपण ह्याच्यामधला एक गोळा लाटून घेऊया। खूप जास्त पातळ असं लाटायचं नाहीये, एवढी जाडी पोळी लाटून घ्या। आपल्याकडे डोनट कटर नसेल तरी हरकत नाही, असा धार असलेला पेला घ्या। पेल्याच्या काठाला तेलाने किंवा सुक्या पिठाने असं कोट करा, म्हणजे डोनट व्यवस्थित कट होतील। दाखविल्याप्रमाणे डोनट कट करून घ्या। हे कट करून निघालेलं बाजूचं पीठ आहे, ते पण नंतर एकत्र करा आणि नंतर त्याचे पण डोनट बनवून घ्या। आपल्याकडे बाटलीचे किंवा असं छोटं झाकण असेल ते घ्या आणि मधले राऊंड कट करा। आता हे डोनट आपल्याला डीप फ्राय करायचे आहेत। तेल व्यवस्थित गरम झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी पिठाचा छोटा गोळा यामध्ये घालते। तेल गरम झालेलं आहे। सुरुवातीला थोडेच डोनट फ्राय करण्यासाठी घाला, जास्त घालू नका। मीडियम गॅस फ्लेमवर डोनट छान गोल्डन फ्राय करून घ्या। गॅस फ्लेम हाय ठेवू नका, कारण नंतर ते वरून करपतील आणि मधून कच्चेच राहतील। अशा प्रकारे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। हे फ्राय झालेले डोनट काढून घ्या। अशा प्रकारचे परफेक्ट प्रमाण असलेले डोनट आपण नक्कीच ट्राय करून बघा। खूपच छान आणि टेस्टी केक डोनट रेडी झालेले आहेत। चहा बरोबर याचा आस्वाद घ्या। Thank you for watching and take care.